जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क हे आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये। अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रेसेट ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात फर्स्ट स्टेप काय करायचे की स्टार्टिंगला येऊ जो ग्रुप 1 हा जो लेयर आहे ती सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि आपलं जे सॉन्ग आहे त्याचा पोस्टर दिलेला आहे तो अशा प्रकारे राहील। तो ॲड करून त्याची लेंथ वाढवून तो मधोमध घ्यायचा आहे आणि या बॉक्समध्ये प्रॉपर असा तो इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करायचा आहे। इमेज सेट झाल्यानंतर बॅक निघून यायचा आहे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर पहिलं ॲनिमेशन आहे ते आपलं इथं क्रिएट झालेलं आहे। सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला ग्रुप 2 ही अशा प्रकारे बघू शकताय। तर ग्रुप 2 पासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला तुम्हाला बॅकग्राऊंड इमेज ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी काही इमेज ॲड करून घेतोय। तुम्ही अशाच प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा तुमचे इमेज इथं ॲड करून घ्यायचे। आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता ही इमेज ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे की इमेज सेट फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। याच्यापेक्षाही फुल स्क्रीन करण्यासाठी मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन तुम्ही याच्यापेक्षाही फुल स्क्रीन करू शकता। तर इमेज लेअर फुल स्क्रीन केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे बघू शकता अशा प्रकारे आपण इथं इमेज आहे तो फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। इथं बघू शकता अशा प्रकारे इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर काय करायचं आपल्याला प्रत्येक इमेज लेअर आहे त्याची सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी ते 50% करून घ्यायची आहे। अशा प्रकारे बघू शकता प्रत्येक इमेज लेअरची जी ऑपेसिटी आहे ते आपल्याला अशा प्रकारे 50% करून घ्यायचे आहे। याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणारच आहे, पण इथंही तुम्हाला युनिक असं याचं कॉम्बिनेशन दिसून येईल। तर 50% करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की या इमेज लेअरला इफेक्ट द्यायचे आहेत। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इमेज लेअर सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे स्पॉट कलर इथं अप्लाय करायचा आहे। स्पॉट कलर अप्लाय केल्यानंतर परत एकदा ॲड इफेक्टवर जायचं आहे आणि फेड इन आणि फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर हे 2 इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर याचा बघू शकता ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आता इमेजला हे इफेक्ट ॲड केल्यानंतर हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो त्याची जी इफेक्ट आहे तो इथून आपल्याला 2 इफेक्ट कॉपी करून इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक इमेज लेअरला काय करायचं आहे अप्लाय करून घ्यायचं आहे। याचं कॉम्बिनेशन युनिक असं दिसून येणार आहे। बघू शकता अशा प्रकारे ह्या 5ही इमेज लेअरला हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर हे 5ही इमेज लेअर या लेअरच्या म्हणजे ग्रुप लेअरच्या बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। जे आपलं जे बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडला घेऊन यायचं म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। आता बॅकग्राऊंडला आल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की आता जो इमेज बॅकग्राऊंडला आहे तोच आपल्याला फ्रंटला घ्यायचा आहे। त्यासाठी ग्रुप 2 हा जो लेयर आहे तो सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचा आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव जाऊन जो इमेज आपण बॅकग्राऊंडला ॲड केला आहे तोच इथे ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे आणि तोच इमेज लेअर 3 नंबरला किंवा 4 नंबरला अशा प्रकारे घेऊन यायचा आहे। बघू शकता याच्या खालीही आपण आणू शकतो म्हणजेच सेकंड लास्ट नंबरला तुम्ही इथं सेट करायचं आहे आणि साईज कमी जास्त करून इमेज आहे तो प्रॉपर सेट करायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे इथं इमेज सेट होतोय। इमेज सेट झाल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे 3 नंबरच्या ग्रुपला एडिट करून जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच ॲड करायचा आहे। इथं अशा प्रकारे बघू शकताय बॅकग्राऊंडला हाच इमेज आहे तोच ॲड करून अशा प्रकारे सेकंड लास्ट नंबरला घेऊन यायचा आहे। ज्याची जी साईज आहे ती कमी करून अशा प्रकारे इमेज आहे तो सेट करायचे बघू शकता अशा प्रकारे। आता इमेज लेअर सेट झाल्यानंतर बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे 4 नंबरच्या हे ग्रुपला अशाच प्रकारे एडिट करून इथं आपल्याला तो इमेज ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे इमेज ॲड करून घेतल्यानंतर त्याची लेंथ ही बघू शकता अशा प्रकारे साईज वाढवून घ्यायचे। वाढवून घेतल्यानंतर प्रॉपर इमेज लेअर सेट केल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर इमेज लेअर प्रॉपर ॲड केल्यानंतर आपण बघू शकता शेवट तर आपण याचा बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याचं बॅकग्राऊंड तुम्हाला दिसून येईल। तर तोच बॅकग्राऊंड ॲड करायचा आहे। तोच बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर प्रॉपर असं लुक तुम्हाला फ्रंटला आणि बॅकलाही येऊन जाणार आहे।
फक्त जी कमी साईज आहे ती कमी जास्त करून प्रॉपर इमेज लेअर आहे तो इथं सेट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बॅक निघून आल्यानंतर जो लास्ट इमेज लेअर आहे तोही अशाच प्रकारे सेट करायचे आहे. म्हणजे तुमचं तुमचा जो स्टेटस आहे त्याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता लास्ट इमेज लेअर प्रॉपर सेट केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे.